सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबईमधील हवा बिघडली। कुलाबा बोरिवलीमध्ये हवेची गुणवत्ता वाईट। हिवाळ्यामध्ये मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये सातत्यानं घसरण। बांधकामातून निर्माण होणारी आणि रस्त्यावरची धूळ रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 24 विभागांमध्ये पाण्याची फवारणी। पाण्यानं रस्ते धुण्यासाठी 100 टँकर तैनात। 31च्या निमित्तानं पनवेल आणि उरणमधील फार्म हाऊसवरती पोलिसांची करडी नजर असणार। तसंच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार। नवीन वर्षात जे रुग्णालयामध्ये यंत्रमानव शस्त्रक्रिया होणार। डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणामध्ये अखिलेश शुक्लासह त्याची पत्नी आणि 4 जणांच्या पोलीस कोठडीमध्ये 29 डिसेंबरपर्यंत वाढ। कल्याण न्यायालयामध्ये शुक्ला समर्थक आणि एका वकिलामध्ये किरकोळ कारणावरून वाद। पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांना केलं बाजूला। भिवंडीमध्ये जुगार मटका अड्ड्यावरती पोलिसांची कारवाई। पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्यांची पळापळ। 10 जण पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून 5180 रुपयांचा मुद्देमाल जप्त। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता। जळगाव, अहिल्यानगर, धुळे आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। नव्या वर्षामध्ये शिक्षकांच्या पगाराला होणारा विलंब। लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवरती ताण। 2 ते 3 दिवस उशिरानं पगार होण्याची शक्यता। व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा। EWS प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। प्रवाशांना विमानामध्ये केवळ एकच बॅग नेता येणार। प्रवाशांच्या सामानासंदर्भात नवे नियम जारी। बाकीचे सर्व सामान प्रवाशांना चेक इन करावं लागणार। वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज। सुई नसलेलं इंजेक्शन मुंबईमधल्या IIT संशोधकांनी केलं विकसित। या शॉक सिरीजमुळे शरीरामध्ये वेदनाविरहित आणि सुरक्षितपणे औषध पसरवता येणार। राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर केल्यास 5 लाखांचा दंड। कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार। पंकजा मुंडेंनी स्वीकारला मंत्रिपदाचा कारभार। पंकजांकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी। पहिल्याच दिवशी विठुरायाच्या ऑनलाईन पूजेचं बुकिंग फुल। भाविकांनी 3 महिन्यांच्या सर्व पूजा बुक केल्यानं मंदिराला नुसत्या नित्यपूजेतून 55 लाखांचं उत्पन्न मिळालं। चंद्रभागा नदीपात्रामध्ये आणि वाळवंट परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य। त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून संताप व्यक्त। सरकारनं स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, भाविकांची मागणी। आमदार रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब घेतलं करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व प्रलंबित कामं मार्ग लावावेत, अशी अंबाबाई चरणी केली मागणी। कोल्हापूरच्या सडे गुडबळे या गावामध्ये रामलिंग देवस्थानच्या यात्रेच्या निमित्तानं कुस्तीचं आयोजन। खुल्या गटातील या कुस्तीला शुभम पाटीलनं मैदान गाजवलं। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये एसटी कर्मचारी आक्रमक। बँकेमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करत पुण्यामध्ये कर्मचाऱ्यांचं आंदोलन। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेत सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी केली अटक। दुर्गा उपाध्याय आणि लक्ष्मी सकट अशी या महिलांची नावं। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा शनिवारी मूक मोर्चा। संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या अशा आशयाचे बीडमध्ये बॅनर। सर्वपक्षीय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये चोख बंदोबस्त। 400 अंमलदार, वाहतूक पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी, SRPF सह अतिरिक्त बंदोबस्त तैनात असणार। वाहतुकीतही बदल। सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते उद्या मोर्चामध्ये सहभागी होणार। यात बजरंग सोनावणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे भोसले आणि मनोज जरांगे यासह अनेक नेत्यांचा समावेश। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपी विष्णू चाटेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी।
परभणीमध्ये आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळानं घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट। यावेळी आशिष पाकुडे यांच्यासह अनेक पदाधिकारी सुद्धा होते उपस्थित। छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून लवकरच परदेशामध्ये झेप घेता येणार। आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीनं चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 8 प्रवेशद्वारांचं काम हाती। नाशिकच्या देवळामध्ये सकल आंबेडकरी समाजाचा निषेध मोर्चा। परभणी घटना आणि अमित शहांच्या वक्तव्याचा जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध। नाशिकमध्ये ढगाळ वातावरण, द्राक्ष उत्पादक धास्तावले। पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेनुसार द्राक्ष उत्पादकांची वाढली डोकेदुखी। आदिवासी बांधवांचा गावठी उपचार आयुर्वेद औषधांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार। अन्न औषध विभाग मंत्री नरहरी झिरवाळ यांची घोषणा। शिर्डीमधल्या साईबाबांच्या चरणी इंदोरमधील भक्ताकडून सोन्याचा मुकुट अर्पण। जुगल जयस्वाल या साई भक्तानं 12 लाख रुपये किमतीचा 200 ग्रॅम सोन्याचा मुकुट अर्पण केला। अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांनी घेतला शिर्डीच्या साई मंदिर परिसरातील सुरक्षेचा आढावा। सुट्ट्यांमुळे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये भाविकांची होणारी गर्दी ही लक्षात घेता घेतला आढावा। सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकच्या पर्यटकांची मांदी आली। शहरातील रामकुंड, तपोवन, पंचवटी या परिसरात धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी परराज्यातून पर्यटक दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।